रिद्धी सिद्धी ब्लाऊज डिझाईनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे. हा आहे अस्तर आणि हा आहे पीस आणि हे मापाचं ब्लाऊज आहे. तरी मी आता कटिंग सुरू करते. आधी बाह्याची कटिंग करून घेऊ. हा अस्तर आहे. आता आपण ह्याच्या बाह्या काढून घेणार आहोत. 4 पदर फोल्ड करायचं आहे. हे सरळ कापून घ्यायचं असं. हे मापाचं ब्लाऊज आहे. तर आपली ही बाई ठेवायची आहे. आपल्याला जास्त वाढवायचं आहे. तर टोटल मिळून 5 इंच घेतला आहे. इकडं पण 5 इंच टाकायचं. सरळ लाईन मारून घ्यायची. इथं 2.5 ठेवायचं. मोंड्याचं भाग ते पण सरळ मारून घ्यायची. आता ब्लाऊज घेऊन दंड घेर टाकायचा. ब्लाऊजवरून किती मी ब्लाऊजवर टाकते. तुम्ही टेपने पण मापू शकता. आणि इथं मोंड्याचं माप टाकायचं. जितकं आहे तितकं टेपने मापून घेऊ शकता तुम्ही पण. लाईन मारून घ्यायची आणि 1.5 इंच जास्त मार्जिन सोडायचं. याला पण लाईन मारून घ्यायची आणि इथं बाह्याचा असा आकार काढून घ्यायचा. बरोबर परफेक्ट मस्त बाह्याचा आकार काढून घ्यायचा. हे झाले बाई. आता आपण याला कटिंग करू. हे झाली आपली बाई. इथं पीस मारून घेऊ. आता हेच ठेवून आपण अस्तरवर कट करू. पिसावर कट करू. हा पीस आहे. हा आपण फोल्ड करून घ्यायचा. असे 4 पदरी असा फोल्ड करायचा. बरोबर हे करून घ्यायचा पूर्ण. आणि हे अस्तर कटिंग केलेलं बाईचं माप ह्याच्यावर ठेवायचं आणि थोडं बाजूने कट करून घ्यायचं. हे खाली बाई निघाली. आता पीस आणि अस्तर आपण एकत्र टाकायचं. पीस आणि अस्तर एकत्र टाकतो. तुम्ही अलग अलग पण कापू शकता. आणि हा अस्तर बरोबर व्यवस्थित मांडून घ्यायचं कापड ह्याच्यावर पीसवर. आणि हे डबल फोल्ड करून घ्यायचं. असं व्यवस्थित शार्प करून घ्यायचं. गोडी ते पडली नाही पाहिजे. आणि हे सरळ कट करून घ्यायचं लाईनीमध्ये. आता ब्लाऊज माप घ्यायचं. ब्लाऊज त्याच्यावरून माप टाकायचं. तर मी पाठीमागचं बॅक साईडचं माप घेते. तर आपली उंची किती आहे मोजायची ब्लाऊजची. हे रेडीमेड ब्लाऊज आहेत. व्यवस्थित नाही एवढं. तर मी उंची घेते ह्याची 13.5 उंची आहे. तर आपल्याला 13.5 उंची आणि 1 इंच जास्त सोडायचं आहे. तर 14.5 होती. साडे 14 एक लाईन अशी मारून घ्यायची सरळ. आणि आपले टोटल शोल्डर आपला गळा घ्यायचा 2.5चा आणि शोल्डर घ्यायचं 3चं. आणि आपला मोंडा इथं मोजून घ्यायचा सगळ्याचा. सांगते तुम्हाला. असं ब्लाऊज ठेवायचं आणि इथं
मोंडा मोजून घ्यायचा. अर्धा इंच वर जास्त ठेवायचं आणि इथून सरळ आपलं 5.5 इंच मोंडा आहे, तर 5.5 इंच मोंडा टाकून घ्यायचा. इथं आलं 5.5 इंच आणि एक माप टाकून घ्यायचं 5.5चं आणि एक लाईन मारून घ्यायची अशी सरळ. सरळ लाईन मारली की आपलं छातीचं माप घ्यायचं टाकून. तर हे छातीचं माप इकडून ह्या साईडने मोजायचं, बरोबर ब्लाऊज ठेवायचं. ब्लाऊज असं केलं इथं मोजायचं मोंड्याचं, तिथून असं किती येते बघायचं. तर इथं यायला लागले 9 इंच, तर आपण 9 इंचवर टाकून द्यायचं इथं आणि एक्स्ट्रा माया सोडायची 1.5 इंच आणि आपल्या मोंड्यामध्ये इथं बॅक साईड आहे इथं 1.5 इंच घ्यायचं. आणि ह्याला असं गोल राऊंडमध्ये शेप करायचं व्यवस्थित. आता आपल्या कमराचं माप घ्यायचं. इथं पूर्ण हे ब्लाऊज आहे ना असं डबल फोल्ड करायचं आणि अजून एकदा फोल्ड करायचं किंवा टेपने मोजून घ्यायचं पूर्ण. तर मी फोल्ड करूनच माप टाकते, तुम्ही टेपने पण मोजून घेऊ शकता. हे असं मांडायचं आणि इथं ड्रॉ करायचं आणि 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. मला सरळ लाईन मारून घ्यायची अशी. आता मी गळ्याचं माप टाकते. हा गळा व्यवस्थित नाही एवढं, रेडीमेड ब्लाऊज आहे, तर मी गळ्याचं माप टिपनीच घेते. तर हा गळ्याचं माप हे 2.5, तर आपण 3 घेऊ. तर 3 घेते मी, 3 आणि 1 इंच एक्स्ट्रा होते, तर 4 इंच होईल. चार इंच आणि गळा पान गळा पाहिजे तर आपण थोडा रुंद घ्यायचं आहे. तर 2.5चं माप टाकू, इथं 3चं माप टाकू पान गळ्याला. सॉरी, आणि इथं अशी लाईन मारून घेऊ. तर असं पान गळा आपण व्यवस्थित असं व्यवस्थित पानगळ असं काढून घ्यायचं, चॉकने व्यवस्थित हे करायचं. हे झालं आपलं बॅक साईडचं. आणि फ्रंटला मी रेडीमेड कटोरी काढून ठेवलेली, तर ती पण दाखवते. आपली उंची आहे 14 इंच. साढ़े 14 इंच, सॉरी 14.5 इंच उंची आहे. कटोरी मोजायची किती, तर मी कटोरी मोजते इथून. तर बरोबर कटोरी किती भरती, तर 6ची कटोरी. तर ही माझी 6चं पॅटर्न आहे कटोरीचं, आणि ही 14ची उंची. तर अर्धा इंच आपण ह्याच्यात वाढू. आपल्याला पॅटर्न आहे ह्याच्यावरच तुम्हाला माप सांगते मी. तर हा असं आपण इथं ठेवू आणि हा मोंडा कितीचा बघू. हे कसं आपण घ्यायचं पूर्ण आणि आपल्या कटोरीचा भाग हा आहे ना, आणि आपल्या छातीचं माप किती आहे ते बघायचं. तर 9 इंच
9 इंच आणि एक्स्ट्रा आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. तर हे 1.5 इंच इथं. तर टोटल असं त्याच्यावर राखून घेऊ. एवढी क्रॉसपट्टी राहील आपली. हाच उचलून माप आपल्याला इथं मांडायचं असं. इथं बरोबर असं आखून घ्यायचं. हे पण पूर्ण बरोबर असं आखायचं. ह्याच्यावर ड्रॉ करायचं पूर्ण असं चॉकने ड्रॉ करून घेतल्यावर असं पूर्ण. आणि इथं आपलं माप येतं. हे एक्स्ट्रा आहे, मोठं माप आहे करून दिला. तर मी बरोबर इथंच हे ड्रॉ करून घेते. तुमचं जास्त छातीचं त्याचं माप असलं तर तुम्ही करून घ्या. काढते. आता कटोरी घेते. आपली कटोरी कितीची? 6ची. तर इथं पण बरोबर 6चं माप आहे. तर आपण कटोरी मोजायची कितीची वरती आहे. हे इथं 6 आणि 2.5 इंच एक्स्ट्रा. तर बरोबर आपली 6ची कटोरी. ते बघायची बरोबर बसते का. बसत असली तरच टाकायची. बसते हे कटोरी. तुम्हाला काढून पण दाखवीन पेपरवर कटई मी. पूर्ण ड्रॉ करून घ्यायचे. पूर्ण ड्रॉ करायचं झालं आपलं. तर आपल्या बॅक फ्रंट कटोरी आणि क्रॉसपट्टी राहील तर दुसऱ्या कापडावर काढून दाखवतो तुम्हाला. तर कटई करू आपण ह्याची. तर आपण इथून सुरुवात करू. तर पाना करे पूर्ण कट करून घ्यायचं बरोबर. जे पूर्ण आता हे पूर्ण फ्रंट कट करून घ्यायला लागले. पूर्ण अशी व्यवस्थित कटिंग करायची ह्याची. हे झालं फ्रंट हे कट केलं. आता कटोरी कट करू. आता कटोरी कट करू आपण. पूर्ण कटोरी अशी कट करून नंतर मी तयार करताना तुम्हाला दाखवून कटोरी कशी तयार करतात. तर नंतर तुम्हाला दाखवते मी कशी तयार करते. आणि हे राहिलेल्या कापड्या आपण ह्यात काजा बटनाच्या पट्ट्या काढू. कापड ना 2 इंचचे काजा बटनाचे कापड. आपल्या काजा बटनाच्या पट्ट्या झाल्या तयार. आता राहिलं काय आपलं क्रॉस पट्ट्या. तो क्रॉस पट्ट्यासाठी हे कापड आहे. तुम्हाला क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या ते सांगते. तर कापड पूर्ण असं फोल्ड करून घ्यायचं. डबल व्यवस्थित करायचं. त्याला कट करून घ्यायचं व्यवस्थित. कट केल्यावर त्याचं माप काढायचं काढायचं. तर आता आपण इथं केलेलं आहे आपल्या बॅक साईडचं जे केलेलं आहे ना त्यावर जायचं. तिथे किती आपली क्रॉसपट्टी बघायची 3.5 आणि ही 3. तर इथं एक्स्ट्रा माप घ्यायचं. नंतर आपण कट करू शकतो. तर मी इथं 3.5 घेतलं तर 4.5 घेते. इथं 3.5 घेते. नंतर कट करू आपण एक्स्ट्रा राहिलेली शेवटाने. क्रॉस पट्टी
तर ही माझी झाली फायनल कटाई. हे बॅक फ्रंट पानगळा